सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। मालेगाव तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येते। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा आपल्या अन्नदात्याला बसला असून अचानक झालेल्या गारपिटीनं मालेगाव परिसरात हाहाकार माजवलाय। काही मिनिटांच्या या गारपिटीनं शेतकऱ्यांचं स्वप्न अक्षरशः धुळीला मिळवलंय। गेल्या काही दिवसांपासूनच्या ढगाळ वातावरणानंतर झालेल्या या आपत्तीनं कांदा, गहू, मका आणि द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे। लाखो रुपयांचं भांडवल लावून उभं केलेलं पीक आता डोळ्यादेखत सडून जात आहे। परिस्थिती इतकी गंभीर आहे की शेतात पाणी साचल्यानं उरली सुरली पिकंही कुजण्याच्या मार्गावर आहेत। आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आता पूर्णपणे खचलाय। केवळ निसर्गच नाही तर सरकारच्या निर्यात आयात धोरणातील अस्थिरतेचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे। एकीकडे बाजारभाव कोसळलेले असताना दुसरीकडे निसर्गानं ही थट्टा मांडली। हवामान खात्यानं पुन्हा पावसाचा इशारा दिल्यानं उरलं सुरलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी आता देवाकडे साकडं घालतोय। शेतकरी वाचला तरच देश वाचेल, ही केवळ घोषणा न राहता आता शासनानं आणि प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। केवळ आश्वासनं नको तर थेट मदतीचा हात हवाय, अशीच मागणी आता मालेगावचा प्रत्येक शेतकरी करीत आहे। सहसंपादक डॉक्टर तुकाराम गवळी, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, मालेगाव।